नमस्कार. आज आपण चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे कसे तयार करतात हे पाहणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला भरपूर महत्त्व दिले जाते. त्यामुळेच प्रत्येक घरोघरी चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाची तळी भरून मस्त असं हिरव्यागार कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे म्हणजे छोट्या छोट्या भाकरी तयार करून नैवेद्य अर्पण केला जातो. आज आपण वांगी जरासुद्धा न भाजता अगदी झटपट सोप्या पद्धतीने चविष्ट असं वांग्याचं भरीत, त्यासोबतच बाजरीच्या पिठाच्या भाकरी कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. सर्वात आधी वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी या ठिकाणी 4 मध्यम आकाराची एकदम काटेरी आणि ताजी वांगी घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे. त्यासोबतच 2 मोठे जे नवीन कांदे भेटतात ना, ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहे. म्हणजे आपले कांद्याच्या पातीसोबत जो कांदा भेटतो ना, तोच कांदा मी चांगला असा बारीक चिरून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे तो कांदा नसेल ना, तर साधे कांदेसुद्धा चिरून वापरू शकता. त्यासोबतच 2 वाट्या कांद्याची पात एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे वांग्याचं भरीत तयार करताना कांद्याची पात फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तेव्हाच तुमचं भरीत एकदम चविष्ट असं तयार होणार आहे. हे पहा, आता मी या ठिकाणी भरताला सुरुवात करणार आहे. तुम्हाला सर्वात आधी सांगते वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी कोणती वांगी वापरावीत. आता मी या ठिकाणी माझ्या भागामध्ये मला अशा प्रकारची वांगी भेटली, त्यामुळे मी मध्यम आकाराची मस्त अशी मोठी मोठी वांगी घेतलेली आहेत. आता वांगी घेताना नेहमी अशी काटेरी बघून घ्यायची आहे. जास्त अशी दबकी वांगी अजिबात घ्यायची नाही. ती फुसकी वांगी असतात, त्यांना अजिबात चव नसते. नेहमी वांगी घेताना एकदम ताजी बघून घ्यायची आहे, तेव्हाच तुमचं वांग्याचं भरीत एकदम मस्त असं चविष्ट तयार होणार आहे. आणि जर का तुम्ही एकदमच मोठी मोठी वांगी घेतली ना, तर त्यामध्ये भरपूर अशा बिया निघतात आणि मग खाताना वांगं चांगलं लागत नाही. आता मी अशा प्रकारची वांगी घेतलेली आहे. ते वांग्यांचं जे देठ असतं ना, ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांगं असं मधोमध बरोबर चिरून घ्यायचं आहे. हे पहा, असं वांगं चिरल्यावरती तुम्हाला दाखवते. या ठिकाणी माझ्या वांग्यांमध्ये अजिबात मोठ्या मोठ्या बिया नाही आहेत. एकदम मस्त असं वांगं या ठिकाणी कापलं गेलं आहे आणि अजिबात किडकंसुद्धा नाही आहे. असं मधून चिरलं ना की समजतं आपल्याला वांगं किडकं आहे की नाही. आज आपण अजिबात वांगी न भाजता हे मी तुम्हाला एकदम झटपट तयार होणारं भरीत दाखवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अशा प्रकारची सर्व वांगी मी एकदम मधोमध कापून घेतलेली आहे. अजिबात वांगी या ठिकाणी किडकी नाहीत. आता ही सर्व कापलेली वांगी मी लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेते. आता गॅसवरती अजिबात न भाजता एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. सर्वात आधी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवायची आहे. कढईमध्ये एक साधारणतः 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे. एकदम मोठे चमचे न घालता आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे. कारण असं तेल घातल्यामुळे काय होतं, वांगी मस्त अशी आपली परतली जातात आणि वांग्यांच्या वरचं जे साल असतं ना, ते सुद्धा अगदी भाजल्यानंतर छान असं निघतं. आता हे तेल घातल्यानंतर चांगलं असं कढईला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. आता ही कापून घेतलेली सर्व वांगी लगेचच या कढईमध्ये घालायची आहेत आणि ह्या तेलामध्ये चांगलं सुरुवातीला मस्त असं मध्यम गॅसवरती एक साधारणतः अर्धा मिनिटं चांगली अशी परतून घ्यायची आहेत. हे पहा, या पद्धतीने तुम्ही आता वांग्यांचा रंग पाहून घ्या. हळूहळू ही वांगी मस्त अशी परतली जातात आणि अजिबात गॅसवरती न भाजता मस्त अशी ह्या ठिकाणी भाजून निघतात. हे पहा, या ठिकाणी अशी आता वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः 5 ते 6 मिनिटं मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला ही वांगी तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे. आता परतताना मध्ये मध्ये 1-1, 2-2 मिनिटाला झाकण ओपन करायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, वांगी जी आहेत ना, ती सर्व बाजूंनी एकसारखी मस्त अशी भाजली जातील आणि मस्त असं आपलं वांगं शिजलं जाईल. हे पहा, या ठिकाणी 2 मिनिटं झालेली आहेत. मध्यम ते मंद आचेवरती मी वांगं चांगलं असं परतूनच घेत आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, वांग्यांचा हलकासा रंग बदललेला आहे, पण अजून वांगं पूर्णपणे शिजलेलं नाही. आता वांग्यांची जी बाजू आहे ना, ती बदली करून घ्यायची आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे.
चला तर एक साधारणतः 5 ते 6 मिनिटासाठी आता आपल्याला हे वांगं शिजवायला ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, मध्ये मध्ये झाकण ओपन करून वांगं चांगलं परतून घ्या, जेणेकरून सर्व बाजूंनी एकसारखं शिजलं जाईल। या ठिकाणी साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। वांगी मस्त अशी आपली शिजून तयार झालेली आहे। तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, वांगं पहा मस्त असे सर्व बाजूने एकसारखं शिजलं गेलं आहे। रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। थोडीशी अशी वांगी जी आहे ना ती खरपूस परतून घेतली ना तर वांग्याचं भरीत खूपच स्वादिष्ट लागतं। एकदा नक्की अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तयार करून पहा। आता ही वांगी सर्व भाजून तयार झालेली आहे, मस्त अशी शिजली गेलेली आहे। आता ही भाजून घेतलेली जी वांगी आहे ना ती एका मोठ्या ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात। वांगी थंड होत आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेऊयात। मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मस्त असं मिरची आणि जे लसूण आहे ते ओबडधोबड बारीक करून घेणार आहे, म्हणजे जाडसर बारीक करणार आहे। तुम्ही या ठिकाणी खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा खूप छान असं आपलं हे भरीत तयार होणार आहे। पण आज मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं जाडसर वाटून घेत आहे। अशा प्रकारे हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त असं मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे। एका साईडला भाजून घेतलेली जी वांगी आहे ना ती देखील हलकीशी थंड झालेली आहे। तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर सुद्धा ह्याची साल काढून घेऊ शकता, पण मला आता थोडी घाई आहे त्यामुळे मी थोडे गरम गरम असताना ह्याची साल काढून घेत आहे। सुरीने असं वांगं दाबून पाहिल्यानंतर वांग्यामध्ये सुरी अगदी अलगदपणे म्हणजे सहजरित्या घुसत आहे, याचा अर्थ वांगी आपली मस्त अशी शिजली गेली आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वांग्याचं जे वरचं साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। वांगी मस्त अशी शिजल्यामुळे पहा अगदी फटाफट ही वांग्यांची सालं निघत आहे। काही भागामध्ये हे साल न काढताच वांग्यांचं भरीत करतात, पण तुम्हाला जर साल काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, नाही काढलं तरी सुद्धा चालेल। पण मी आज ह्या ठिकाणी वांग्यांची सालं काढूनच आपल्याला हे भरीत तयार करणार आहे। हे पहा अशाच प्रकारे सर्व वांग्यांची पण सालं काढून घेऊयात आणि लगेचच एका बाउलमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे सर्व वांग्यांची मग सालं काढून घेतलेली आहे। आता एक लाकडी ठोकळा घेतलेला आहे, त्या ठोकळ्याच्या मदतीने मस्त असं हे जे भाजून घेतलेली जी वांगी आहेत ना ती अशी मस्त मॅश करून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे। मॅशरच्या मदतीने सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा चमच्याच्या मदतीने किंवा हाताने सुद्धा असं मस्त असं चुरून घेऊ शकता। वांगं मस्त असं शिजल्यावरती फटाफट हे चांगलं असं बारीक होतं, अजिबात त्याला वेळ लागत नाही। हे पहा अशा प्रकारे लाकडी ठोकळ्याच्या मदतीने मी ही जी भाजून घेतलेली जी वांगी आहे ती मस्त अशी चुरून घेतलेली आहे, मॅश करून घेतलेली आहे। परफेक्ट। आता आपलं वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी जी वांगी आहे ती आपली एकदम मस्त अशी भाजून आणि मॅश करून तयार आहे। आता आपण लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करूयात। आता फोडणीसाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेचच आपण जी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे मस्त असे साल सुटेपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत। हे पहा या ठिकाणी शेंगदाणे देखील मस्त असे खरपूस तळून तयार झालेले आहेत। आता हे तळून घेतलेले शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आता पुन्हा ह्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की लगेचच आपण जी बारीक चिरलेला कांदा आहे तो सर्व कांदा घालायचा आहे। कांद्यासोबतच थोडी हिरवीगार कोथिंबीर देखील घालायची आहे। अशी थोडीशी कांदा आणि कोथिंबीर एकत्र छान अशी परतून घेतल्यामुळे आपल्या वांग्याचं भरीत अजूनच स्वादिष्ट तयार होतं। आता हा जो घातलेला जो कांदा आहे ना तो चांगला 1 मिनिटभर चांगला असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांदा हा घेताना नवीन कांदा जर घेतला ना तर खूप छान हे भरीत तयार होतं, पण जर तुमच्याकडे नसेलच तर साधे कांदे सुद्धा यामध्ये चिरून तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे, कांदा मस्त असं तेलामध्ये परतून तयार झालेला आहे। आता लगेचच आपण जे सुरुवातीला हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण घालायचं आहे। आज आपण अजिबात इतर कोणतेही मसाले न वापरता हिरवी मिरची आणि लसणातलं मस्त असं झणझणीत आपलं वांगं तयार करणार आहोत। आता हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून झाल्यानंतर सुरुवातीला जे अर्धी वाटी तळून घेतलेले शेंगदाणे होते ना ते सुद्धा शेंगदाणे घालायचे आहेत। आता हे वाटण आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं ते तेलामध्ये चांगलं शेंगदाण्यांसोबत परतून घ्यायचं आहे, एक साधारणतः 5 ते 6 सेकंद।
वाटण आणि शेंगदाणे चांगले असे परतून झाल्यानंतर मी या ठिकाणी 2 वाटी ताजी जी कांद्याची पात कापून घेतली होती ती सर्व पात या ठिकाणी घालायची आहे। तुम्ही जेवढी जास्त पात घालाल ना तेवढं तुमचं वांग्याचं भरीत खूपच छान तयार होईल। आता कांद्याची पात घातल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती एक साधारणतः 5 ते 6 सेकंद आपल्याला ही कांद्याची पात चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे कांद्याची पात सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या कांद्यासोबत मस्त अशी 5 ते 6 सेकंद परतून घेतलेली आहे। आता आपण सुरुवातीला जे भाजून घेतलेलं वांगं आहे ते मॅश केलेलं ते सर्व वांगं आता ह्या स्टेजला घालायचं आहे। आता हे सर्व मॅश केलेलं वांगं घालून झाल्यानंतर काय करायचं, भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे सुद्धा वांग्याचं भरीत खूपच टेस्टी लागतं। जेवढी जास्त कोथिंबीर घालाल ना तेवढं खूपच छान असं आपलं हे भरीत तयार होणार आहे। लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। हे पहा, अशा प्रकारे सर्व साहित्य मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। आपण जे मॅश केलेलं वांगं होतं ते सर्व असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी आपलं वांग्याचं जे भरीत आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे। आता असं भरीत तयार झाल्यानंतर काय करायचं, आपण जे बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात होती ना हिरवीगार, ती पुन्हा अशी वरतून घालायची आहे थोडीशी, त्यामुळे सुद्धा अजूनच छान चविष्ट असं वांगं आपलं हे तयार होणार आहे। या ठिकाणी मस्त असं हिरव्यागार कांद्याच्या पातीमधलं आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे। आता भरीत तयार झालेलं आहे। आता आपण बाजरीच्या पिठापासून रोडगे कसे तयार करतात हे पाहूयात। रोडगे म्हणजे छोट्या छोट्या बाजरीच्या आपण भाकरी बनवतो, त्यासाठी स्वच्छ चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। आपण नॉर्मली भाकरीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं एकदम जास्त पातळ पीठ होतं, त्यामुळे भाकरी व्यवस्थित म्हणजे रोडगे व्यवस्थित थापता येत नाहीत। हे पहा, अशा पद्धतीने मी लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी करत मस्त असं आपलं हे रोडग्यांसाठी लागणारं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढे रोडगे म्हणजे छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य बनवायचं असेल ना तेवढं तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। मी या ठिकाणी रोडगे बनवून झाल्यानंतर भाकरीसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे थोडंसं जास्तच पीठ हे एकत्रच भिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मस्त असं मऊसूत हे पीठ भिजवून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। आता नैवेद्य तयार करण्यासाठी छोटे छोटे पिठाचे उंडे तयार करून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी 5 नैवेद्य तयार करणार आहे, त्यामुळे छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे 5 उंडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच छोट्या छोट्या भाकरी थापायला सुरुवात करणार आहोत। मी भाकरी थापण्यासाठी पोलपाटाचा वापर करणार आहे। थोडंसं आधी खाली पीठ घालायचं आहे आणि आपण नॉर्मली ज्याप्रमाणे भाकरी थापून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे हे भाकरीचं नैवेद्य तयार करून घ्यायचं आहे। आपली पुरी ज्याप्रमाणे असते ना अगदी त्याच साईजचे मी या ठिकाणी रोडगे तयार करून घेणार आहे। हे पहा, मस्त असं मी 2 नैवेद्य तयार करून घेते एकाच वेळी, म्हणजे एकाच वेळी आपल्या तव्यावरती हे भाजता येतील, आपला टाईम पण वाचतो आणि फटाफट देखील तयार होतात। हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी मी गोलाकार आपल्या ह्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य तयार करून घेतलेला आहे। मस्तच तयार झालेले आहेत, अजिबात कुठेही आपल्याला ही भाकरी जी आहे ती तुटलेली नाही। आता तवा चांगला मी गरम करून घेतलेला आहे। गरमागरम तव्यावरती दोन्ही नैवेद्य मी घालते। वरच्या साईडने थोडंसं पाणी लावायचं आहे। आपण भाकरीला ज्याप्रमाणे भाजताना पाणी लावतो ना अगदी त्याच पद्धतीने पाणी लावायचं आहे। वरती मोठा गॅस ठेवायचा आहे। मोठा गॅस करून आपल्याला ही भाकरी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे, शेकून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मस्त अशी आपला हा भाकरीचा नैवेद्य भाजून तयार आहे। भाकरी पहा अगदी छान अशी फुगलेली आहे। आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले 3ही नैवेद्य मी तयार करून घेते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या भाकरीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। मस्त अशी खरपूस अशी आपल्या ह्या भाकरीचं नैवेद्य भाजून तयार झालेलं आहे। या ठिकाणी मस्त असं हिरव्यागार कांद्याच्या पातीमधलं वांग्याचं भरीत आणि नैवेद्य देखील तयार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वांग्याच्या भरताला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं जे वांग्याचं भरीत आहे तुम्हाला ते एका प्लेटमध्ये काढून दाखवते। हे वांग्याचं भरीत बनवायला फार सोपं आहे, अगदी झटपट तयार होतं। विशेष म्हणजे गॅसवरती वांगी न भाजता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही वांगी कशी भाजायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे।
मस्त असं चविष्ट असं गरमागरम वांग्याचं भरीत देखील तयार आहे. त्यासोबतच रोडगे देखील तयार आहे, म्हणजेच भाकरीचा नैवेद्य देखील तयार आहे. एका ताटामध्ये मी ह्या तयार केलेले 5ही नैवेद्य ठेवून देते. प्रत्येक नैवेद्यावरती थोडंसं वांग्याचं भरीत घालते. आता हा जो तयार केलेला नैवेद्य जो आहे ना, तर चंपाषष्ठीच्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाला आपण हा जो नैवेद्य आहे तो अर्पण केला जातो. हे पहा, मस्त असं आपलं हे भरीत आणि रोडगे तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर चंपाषष्ठीला असं वांग्याचं भरीत आणि रोडगे नक्की करून पहा. तुम्हा सर्वांना फार आवडेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की करा. कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.